छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासात सातारा हे ठिकाण कायमच महत्वाचं राहिलंय। आज आपण ओळख करून घेणार आहोत शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले, म्हणजेच आपले बाबा राजे। शिवेंद्रराजे म्हणजे साताऱ्याच्या राजघराण्यातील खरे वारस आणि एक शांत पण प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व। शिवेंद्रराजे यांचा जन्म 30 मार्च 1973 रोजी साताऱ्यातील राजघराण्यात झाला। ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज। त्यांचे वडील अभयसिंहराजे भोसले हे साताऱ्यातील एक प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्व होते। सध्या भाजप सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले शिवेंद्रराजे यांनी आपले शालेय शिक्षण अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथून पूर्ण केले। तसेच 1993 मध्ये त्यांनी धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय सातारा येथून आपली पदवी प्राप्त केली। वडील अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रिय झाले। 2004 मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर सातारा जावळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले। 2004 पासून ते सलग 3 वेळा राष्ट्रवादीचे आमदार राहिले। छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांचे चुलत भाऊ। उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे हे साताऱ्याच्या राजकीय पटलावरचे कट्टर विरोधक समजले जात होते। खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात साताऱ्यातील टोल नाका आणि राजकीय प्रभावासाठी सतत वाद सुरू होते। हा संघर्ष साताऱ्यातील राजकारणाला अनेकदा तापलेले ठेवतो। काही कारणांमुळे 2019 मध्ये शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। हा निर्णय साताऱ्यात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का मानला गेला। भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी साताऱ्याच्या विकासासाठी अनेक योजना राबवण्यात सुरुवात केली। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या मताधिक्यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते। सातारा जावळी या मतदारसंघातून त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या अमित कदमांचा पराभव केला। शिवेंद्रराजे हे 1,40,120 मतांनी निवडून आले। सध्या शिवेंद्रराजे भोसले हे महाराष्ट्र सरकारमध्ये महत्वाच्या मंत्रालयाचा कारभार सांभाळत आहेत। ते PWD मिनिस्टर म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागात मंत्री म्हणून कार्यरत असून साताऱ्याच्या तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। शिवेंद्रराजे यांनी साताऱ्याचे रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य सेवा यामध्ये अनेक विकास कार्य केले आहेत। त्यांच्या शब्दापेक्षा कृती या तत्वामुळे साताऱ्याच्या जनतेत त्यांचा विशेष आदर आहे। त्यांचा आणि उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय आणि कौटुंबिक वाद ही नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे। या दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी दोघेही साताऱ्याच्या लोकांसाठी कार्यरत आहेत। आज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना त्यांच्या संयम, शांती आणि कामगिरीसाठी महाराष्ट्रात ओळखलं जाते। ते राजकीय वादापासून दूर राहून जनतेसाठी काम करत असतात। साताऱ्याच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव अजूनही कायम असून ते आपल्या सभोवताली सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी काम करत असतात। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राजकीय प्रवास हे दाखवते की नेतृत्व म्हणजे लोकसेवा आणि मेहनत यावर टिकलेलं असतं। तर ही होती शिवेंद्रराजे म्हणजेच आपले बाबा राजे यांचा प्रेरणादायी प्रवास। तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।